लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। पुसद येथे आदिवासी आरक्षण बचावासाठी लाखोंचा उलगुलान मोर्चा। पुसदमध्ये लाखोंचा उलगुलान मोर्चा। आरक्षण बचावासाठी आदिवासींचा एल्गार। आरक्षण आमचा हक्क हिरावू देणार नाही। पुसद शहरात आदिवासींचा ऐतिहासिक मोर्चा। बातमी पुसद येथून। अनुसूचित जमातीच्या आरक्षणावर घाला घालण्याच्या प्रयत्नांचा निषेध करण्यासाठी आणि बंजारा समाजासह इतर समाजाच्या आरक्षणातील घुसखोरी विरोधात आज पुसद येथे ऐतिहासिक उलगुलान मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात तब्बल लाखो आदिवासी बांधवांनी सहभाग नोंदवून हक्काच्या आरक्षणासाठी प्रचंड एल्गार केला। लहान बालकांपासून ते वयोवृद्ध, महिला, तरुण, युवक, युवती अशा सर्व स्तरातील आदिवासी बांधवांनी उत्साहाने सहभाग घेतला। पंचक्रोशीतील गावपाड्यातून हजारो वाहनांचे ताफे पुसद शहरात दाखल झाले। शहर निळ्या पिवळ्या झेंड्यांनी गजबजले होते। संविधान बचाव, आरक्षण बचाव, महामनांचा विजय असो अशा घोषणांनी मोर्चा परिसर दुमदुमला। मोर्चात पारंपरिक दंडार नृत्य, ससेवा ग्रुपचे सादरीकरण, मासोळ्या यांच्या तालावर आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडले, तर काहींनी बिरसा मुंडा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वेशभूषेचे सादरीकरण करून आरक्षणाचा हक्क हिरावून घेऊ देणार नाही हा ठाम संदेश दिला। मोर्चाची सुरुवात जुनी चिनिंग पासून महात्मा फुले चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकातून करत यशवंत रंगमंदिर स्टेडियम येथे सभेत करण्यात आली। यावेळी राज्याच्या आदिवासी विकास राज्यमंत्री इंद्राणी नाईक यांच्या विधानाचा तीव्र निषेध करण्यात आला। त्यांचा प्रथम राजीनामा घ्यावा आणि नंतरच आरक्षणासंबंधी निर्णय करावा अशी मागणी सभेतून करण्यात आली। प्रमुख वक्ते किनवटचे आमदार भीमराव केराम यांनी तडाखेबाज भाषण करून जनसमुदायाची मने जिंकली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप आढाव व सुरेश धनवे यांनी केले, तर आभार माधवराव वैद्य यांनी मानले। राष्ट्रगीताने या ऐतिहासिक मोर्चाचा समारोप झाला। 2 सप्टेंबर रोजी या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने नवीन असणाऱ्या लढाईला सुरुवात झाली। मराठा आरक्षणाचे जनक जरांगे पाटलाच्या उपोषणाच्या निमित्ताने 2 सप्टेंबरला हैदराबाद गॅजेटच्या माध्यमातून जो काही शासन निर्णय त्या ठिकाणी झाला आणि त्या निर्णयाच्या अनुषंगाने संबंध त्या गॅजेटचा आधार घेऊन सगळ्यांना वेगवेगळ्या पद्धतीने अतिक्रमण कसं करता येईल अशा पद्धतीचा घोरी प्रयत्न या ठिकाणी सुरू झाला। कशासाठी हे प्रयत्न यांनी सुरू केला तुम्हाला माहित आहे? पहिलाच मोर्चा त्यांचा किनवट या भागामध्ये झाला। तुमच्या त्या शेजारच्या लगतमध्ये आताच असणारा तेलंगणा आणि सुरुवातीचा असणारा आंध्र प्रदेश, त्या भागामध्ये तिथला असणारा बंजारा समाज हा अनुसूचित जमातीमध्ये म्हणजे अर्थात आदिवासीमध्ये आहे हा एक संदर्भ घेऊन त्यांनी पहिल्यांदा अटॅक किनवटच्या मोर्चाने त्यांनी सुरुवात केली। आणि मग तिथल्या असणाऱ्या तमाम आदिवासी बांधवांनी त्या भागामध्ये काम करणाऱ्या सर्व आपल्या समाजातल्या कार्यकर्त्यांना एकत्र येऊन आमच्या असणारी नाईक असणारी भूमिका मांडण्यासाठी त्या ठिकाणचा असणारा मोर्चा आयोजित केला। आणि थोडस बोलण्याच्या ओघामध्ये काही शब्द चुकीने आमच्या लोकांकडून बोलले गेले। टीका टिप्पणी जरूर आपण केलं पाहिजे। न्याय मागण्याचा सगळ्यांना लोकशाहीमध्ये अधिकार आहे। घटनेने बाबासाहेबांना सगळ्यांना अधिकार दिलेला आहे। पण एक मात्र आपण लक्षात घेतलं पाहिजे, आरक्षण मागत असताना आपणही विचारवंत, आपणही अभ्यासक आहात। कालपर्यंत ओबीसी मध्ये हे लोक येऊ नये म्हणून आंदोलन करणारे ही आज आदिवासी भाऊ पाहतात, हे सगळ्यात मोठं त्याचं दुखणं आहे। आणि ही सगळीच्या सगळी मंडळी ओबीसीच्या आरक्षणामध्ये आम्ही धक्का लागू देणार नाही, ओबीसीच्या आरक्षणामध्ये येऊ देणार नाही म्हणून ही लोक आंदोलन काल करत होती, ही आमची बंजारा समाजाची लोक। आणि आता 2 सप्टेंबरच्या नंतर त्यांना उपरती झाली। वेगवेगळ्या राज्यामध्ये आमचा असणारा आदिवासी, आमचा असणारा बंजारा माणूस आदिवासी मध्ये आहे आणि महाराष्ट्राच्या या शेड्यूल मध्ये या हैदराबाद गॅजेटच्या माध्यमातून आम्ही आदिवासी आहोत, आम्हाला त्या ठिकाणी समावेश करा। कसं करताय बाबा? कसं करताय? हैदराबाद गॅजेटचा आणि असणाऱ्या बाकीच्या गॅजेटचा संदर्भ या ठिकाणी लागू होत नाही। वंदनीय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधान निर्माण करत असताना या सगळ्या गोष्टींचा विचार केला नसेल काय? जरूर त्यांनी केला असेल। आम्ही हे म्हणालो होतो, भारतीय संविधानाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि 342व्या कलमाच्या अंतर्गत देशभरातल्या सगळ्या आदिवासींना एका सूचीमध्ये आरक्षण दिल्यानंतर
त्या सूचीमध्ये जी काही आमची नाव आहे एक मिनिट जागेवर उभे राहा त्या ठिकाणी उल्लेख नाही, कुठला समावेश नाही असं नसताना आपण या ठिकाणी येत आहात. आमच्या समाजावर एक प्रकारचा अतिक्रमण आहे, अन्याय आहे, जे कदापि होऊ येणार नाही एवढंच आमची असणारी मागणी. हे म्हणालो, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे निकषाची पूर्तता करून संविधानात घटनात्मक आरक्षण दिलेलं आहे, जोपर्यंत संविधान आहे तोपर्यंत आमच्या आरक्षणाला कोणी हात लावू शकत नाही असा एक शब्दप्रयोग त्याला केल्यामुळं त्यांना जर वेदना झाली असतील तर माझं त्याच्यात दुःख असण्याचं काय कारण. सर, सोशल मीडियावर आदिवासी समाजाला सुद्धा अशा प्रकारच्या शिव्या देण्यात येत आहे, त्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल व्हावे यासाठी आपण कोणत्या प्रकारची कार्यवाही करणार? ज्या ज्या ठिकाणी आमच्या लोकांनी तशा पद्धतीचे ट्रोल झाले असतील त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिलेली आहे. बहुतांश ठिकाणी त्या ठिकाणी तसे गुन्हे दाखल झालेले आहेत आणि लवकरच या संदर्भामध्ये आदिवासींचं जे अनुसूचित जमातीचं सल्लागार जे परिषद आहे संविधानिक अशा पद्धतीचं तिची बैठक राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. त्याच्यामध्ये आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू. 10 तारखेचा मोर्चा आपला कसा असणार आहे, त्याची काय रूपरेषा असणार? आता इथे आयोजन समितीची काही मंडळी आली आहे. यवतमाळला 10 तारखेला मोठा मोर्चा होणार आहे. आम्हाला एका संख्या म्हणजे शक्ती प्रदर्शनाचा आमचा मोर्चा नाही. आमचं प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आमच्या आरक्षणाच्या हक्कावर जे काही घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतायत ते होऊ नये याच्यासाठीच आमचा लढा आहे. कोणा जातीच्या आणि जमातीच्या विरोधामध्ये नाही. त्यांना म्हणत असेल की जास्त शक्ती प्रदर्शन केल्यामुळेच आम्हाला आरक्षण मिळत असेल तर त्यांनी त्या भरमात राहू नये. परंतु निश्चितच यवतमाळचा मोर्चा सुद्धा विराट त्या ठिकाणी होणार याच्यामध्ये दुमत असण्याचं काही कारण. धुळे जिल्ह्यामध्ये आदिवासी युवकाची हत्या झाली. रिपब्लिकन वार्तासाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.